MIMचा सोलापूर शहर अध्यक्ष तौफिक शेख विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेल्वे लाईन परिसरातील जागा रिकामी करण्यासाठी तौफिकनं यादव कुटुंबातील तरुणाचं अपहरण केल्याचा आरोप आहे। दरम्यान पोलिसांनी अपहृत तरुणाची सुटका केली असून तौफिकच्या 4 साथीदारांना अटकही केली आहे। मात्र तौफिक सोलापुरातून फरार झाल्याची माहिती मिळते आहे। सत्ता स्थापनेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौरांनी आपले राजीनामे सादर केलेत। काँग्रेसच्या महापौर अश्विनी रामाणे आणि राष्ट्रवादीच्या उपमहापौर शमा मुल्ला यांनी महासभेत आपले राजीनामे सादर केले। कोल्हापुरातील आघाडीच्या फॉर्म्युलानुसार आता महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौरपद काँग्रेसकडे जाणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी डॉक्टर वीरेंद्र तावडेवरती 28 नोव्हेंबरला आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। स्वतः SIT प्रमुखांनी पुण्यातल्या तज्ज्ञ वकिलांच्या सहाय्यानं सक्षम आणि निर्दोष आरोपपत्र तयार केलंय। त्याच्यावरती आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबरला संपतीये। त्यापूर्वी हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे। या एका दगडानं 15 पक्षी मारले गेल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। नोटाबंदीनं ड्रग माफिया, दहशतवादी, करचुकवेगिरी, लाचखोरी या सगळ्यालाच आळा बसल्याचं त्यांनी सांगितलं। नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम या विषयावरती ते यवतमाळमध्ये बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 पैकी 7 नगरपालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षाची एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय। तसंच येत्या 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील एक बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट देखील पाटील यांनी केलाय। ते कागल इथं नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते। जनतेनं फक्त 50 दिवस त्रास सहन करून पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। अकोल्यातल्या भाजपच्या प्रचार सभेत ते बोलत होते। नोटाबंदीच्या एका बाणानं मोदींनी 3 शिकार केल्याचं त्यांनी सांगितलं। नोटाबंदीमुळे दहशतवादी, नक्षलवाद्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय। शिवाय काळे पैसेवाले देखील कंगाल झाल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। देशात 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। नागरिकांना बँकेत, ATMच्या बाहेर दिवसभर उभं राहावं लागतंय। यामुळे राज्यात 60 जणांचा मृत्यू झालाय। मात्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मृत पावलेल्या कुटुंबांना भेटण्यासाठी वेळ नाही अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे। वाशिम नगरपालिकेच्या प्रचार सभेत ते बोलत होते। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी भाजपचे खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रचार केलाय। मूल, बल्लारपूर आणि राजुरा शहरात हेमा मालिनींच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हेमा मालिनी यांच्या उपस्थितीनं नगरपालिकेची निवडणूक अधिक ग्लॅमरस झाल्याचं दिसून येतंय। गडचिरोली आणि देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्य राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच विविध पक्षातून बंडखोरी करून तयार करण्यात आलेल्या शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी रॅली काढून आपले अर्ज दाखल केले। 18 डिसेंबरला होणाऱ्या गडचिरोलीतल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील वाद उफाळून आलाय। नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले। यावेळी उमेदवारी वाटपावरून महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी निवडणूक निरीक्षक सुरेश भोयर आणि माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्याशी वाद घातला। त्यांना शिवीगाळ केली। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं। मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा 1 दिवस शिल्लक राहिलाय। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। शिवसेनेतर्फे शहरातून सर्व उमेदवारांची रॅली काढण्यात आली, तर दुसरीकडे भाजपनं आपलं शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली काढली। निवडणूक आयोगानं प्रचाराला वेळ वाढवून दिल्यानं शनिवार संध्याकाळपर्यंत हा प्रचार रंगणार आहे। शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी उभारलेल्या शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली। सूतगिरणीच्या 26,270 महिला सभासद असून 21 जागांसाठी 21 अर्ज राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। या सूतगिरणीत केवळ महिला राज असून सर्व अधिकारी आणि कामगार देखील महिलाच आहेत। नोटाबंदीनंतर बँकिंग व्यवहार कसे करायचे, खासगी बँकांपेक्षा सरकारी बँकांचं योग्य का, तसंच
बँकेत खातं उघडताना कोणती काळजी घ्यावी या सगळ्या संदर्भात राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आलं. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि SBIच्या ग्राहक सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानानं या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातल्या 4 विद्यापीठांना 2 वर्षांसाठी अधिस्वीकृती मिळाली आहे. नवी दिल्लीतल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं ही मान्यता दिली आहे. 2016 ते आणि 17 या 2 वर्षांसाठी ही अधिस्वीकृती मिळाली आहे. कृषी विभाग, संशोधन आणि विस्ताराचा खालावलेला दर्जा यामुळे या विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या दालनातच कुत्री सोडून निषेध केलाय. शहरातल्या मुकुंदनगर परिसरात 2 शाळकरी मुलांवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ही मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध करत हे वेगळं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आधारभूत भाव द्यावा, तसंच उसाला प्रतिटन 3,500 रुपयांचा भाव द्यावा, कर्जमाफी मिळावी अशा अनेक मागण्यांसाठी बेळगावच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे बंगलोर महामार्गावरती करण्यात आलेल्या या आंदोलनात सत्ताधारी काँग्रेस विरोधात निदर्शनं करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकांना 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याच्या निर्णयाविरोधात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. जिल्हा बँकेवरील निर्बंधाचा निर्णय मागे घ्यावा अशा घोषणा यावेळी कर्मचारी आंदोलकांनी दिल्या. गोंदियातल्या तिरोडा तालुक्यात सांकेशा गॅस एजन्सीच्या गाडीनं दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. तिरोडा तालुक्याच्या सरांडी गावात राहणारा निखिल वाणी गावाकडे जायला निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या या गाडीनं त्याला धडक दिली. लोकांनी वाहन चालक सोनू टेंभेकर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. सिल्लोड औरंगाबाद मार्गावरती बनकिल्होळाजवळ ट्रकनं 3घांना धडक दिली. ब्रेक फेल झाल्यानं ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि झाडाखाली बसलेल्या 3घांना चिरडत ट्रक झाडावरती आदळला. यात 2 जण ठार तर 1 जण जखमी झालाय. जखमीवरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.